रामकृष्णारी ज्ञानप्रसारक कीर्ती एकादशी मंडळ आणि आळंदी पायदिंडी सोहळा आयोजित दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या रूटची यात्रा संपन्न करत असतो. 150, 200, 250 भाविक घेऊन आम्ही वेगवेगळा रूट घेऊन आणि वेगवेगळ्या ठिकाणी सर्व भाविकांना अत्यंत अल्प दरामध्ये ही दर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. वृंदावनच्या आमच्या 2 यात्रा झाल्या. गेल्या वर्षी आम्ही द्वारकेला गेलो होतो. यावर्षी ओंकारेश्वर, उज्जैन, कृष्णेश्वर अशी 3 ज्योतिर्लिंग आणि इतर काही स्पॉट अशी यात्रा खरं तर आम्ही करत आहोत. आजचा यात्रेचा 5वा दिवस आहे आणि आत्ता आम्ही सकाळीच कृष्णेश्वर या ठिकाणी पोहोचलो. भद्रा मारुतीचं दर्शन वगैरे घेऊन, म्हणजे जगामध्ये एकमेव असं मंदिर आहे की झोपलेला मारुती. सगळे मारुती एकतर उभे किंवा बसलेले मारुतीचं मंदिर आपण बघतो, पण जगामध्ये एकमेव असं मंदिर आहे भद्रा मारुती. त्या मारुतीचं दर्शन घेऊन आत्ता जे आम्ही इथे उभे आहोत हा दौलताबादचा किल्ला आहे, ज्याला देवगिरी किल्ला असं सुद्धा आणि म्हणतात. आत्ता आम्ही ज्या भुयारामध्ये या ठिकाणी आहोत, हे भुयार म्हणजे जनार्दन स्वामींचं तपश्चर्येचं हे ठिकाण आहे. आता आपण बघताय व्हिडिओमध्ये या ज्या पादुका आहेत या जनार्दन स्वामींच्या पादुका आहेत आणि त्याचप्रमाणे इकडे माझ्या उजव्या हाताला ज्या पादुका आहेत या पादुका संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या या पादुका आहेत. हा जो दौलताबादचा किल्ला आहे हे जनार्दन स्वामी या किल्ल्याचे किल्लेदार होते. अत्यंत साधक वृत्तीनं जगत होते आणि भगवान परमात्म्याचे भगवान दत्तप्रभूंचा त्यांना प्रत्यक्ष साक्षात्कार झालेला होता. त्यामुळे हे त्यांचं तपश्चर्येचं ठिकाण आहे. संत एकनाथ महाराज स्वतः या ठिकाणी येऊन आणि जनार्दन स्वामींचा अनुग्रह त्यांच्याकडनं त्यांनी घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आज त्याचं दर्शन घेतलं. खरं तर खूप वयस्कर मंडळी आमच्या सोबत आहे. खरं तर अगदी 70, 75 वर्षाची वयस्कर मंडळी आमच्या सोबत आहेत. पण तर देखील किल्ला इतका चढून, एवढ्या पायऱ्या चढून येऊन मात्र इथं दर्शन घेतल्यानंतर सगळा शिंगभाग आमचा एका क्षणात खरं तर निघून गेला. तेव्हा अत्यंत खूप छान प्रसन्न आम्हाला वाटलं. या किल्ल्यावर खूप वेगवेगळ्या तोफ आम्हाला बघायला मिळाल्या. 3 वेगवेगळ्या प्रकारचे कोट या ठिकाणी आम्हाला बघायला मिळाले. सुरक्षेच्या दृष्टीनं किल्ल्याची सुरक्षा ही कशी असावी या दृष्टीनं आम्हाला त्या 3 प्रकारचे कोट आम्हाला बघायला मिळाले. त्याचप्रमाणे छान सुरुवातीलाच आम्ही भारत माता मंदिर या किल्ल्यावर आहे, किल्ल्याच्या पायथ्याशीच आहे. आम्हाला त्या भारत माता मंदिराचं दर्शन मिळालं. त्याचप्रमाणे मध्यवर आलं की गणेश मंदिर आहे. त्याही गणेश मंदिरात मध्ये आम्ही सर्वांनी छान दर्शन घेतलं. त्या काळातली कचेरी कुठे चालायची, तलाव कसे असायचे, इतक्या वर किल्ल्यावर चारी बाजूला किल्ल्याच्या पाणी कसं आहे हे खूप छान आम्हाला सगळं बघायला मिळालं. प्रचंड सगळे आम्ही या किल्ल्याचं दर्शन घेऊन खूप छान आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला. धन्यवाद. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध किल्ला देवगिरी किल्ला आणि त्याला आपण दौलताबादचा किल्ला असंही म्हणू शकतो. तर ह्या किल्ल्यामध्ये आज आपण जाणार आहोत. किल्ल्यामधील काय आहेत या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. किल्ल्यामागचा इतिहास काय आहे या सर्व गोष्टी पाहणार आहोत. तर मित्रांनो, महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हा किल्ला येतोय. सर्वप्रथम आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी तिकीट काढायचं आहे आणि तिकीट काढून आल्यानंतर हा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या स्टार्टिंगलाच आपल्याला एक तटबंदी आपल्याला दिसते. त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती मिळतात. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तोफा आणि त्या तोफांची माहिती सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तोफांची रचना कशी आहे, तो कोणत्या प्रकारचे आहेत, कुठे ठेवली जाते, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यामध्ये प्रवेश करताना हा पूर्ण परिसर आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणची बांधकामाची पद्धत असेल, ज्या ठिकाणी तटबंदी कशी आहे, त्यानंतर आपण कोणावरती कसं लक्ष ठेवू शकतो, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सुप्रसिद्ध आणि खूप छान असं हे काम आहे. खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तर आपण हा पूर्ण परिसर पाहतोय. तर मित्रांनो, चला जाऊयात आपण आता मुख्य किल्ला पाहण्यासाठी. किल्ल्यामध्ये प्रवेश करतानाच हा भव्य दिव्य असा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीचं बांधकाम आहे. या ठिकाणी संरक्षण करण्यासाठी जे काही शिपाई त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे. दरवाजा आपण पाहतोय, खूप छान पद्धतीत या ठिकाणी आपण त्याचा पूर्ण नजारा बघू शकतो. किल्ल्याची संपूर्ण उंची 2975 फूट आहे.
देवगिरी किल्ल्याला 18 नोव्हेंबर 1991 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महाद्वारामधून मध्यभागी प्रवेश केल्यानंतर सरस्वती विहीर आपल्याला पाहायला मिळते. सरळ गेल्यानंतर सरस्वती विहीर आपण पाहू शकतो. महाद्वारामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूसच आपल्याला चांद मिनार नावाचा मनोरा दिसतो. आपण जो मनोरा पाहतोय हा चांद मिनार नावाचा मनोरा आहे. त्याच्या सोबतच आपण जर पाहिली तर कचेरी इमारत सुद्धा इकडे उजव्या बाजूला आहे, परंतु आता तिथे काही नसल्या कारणाने आपण तिकडे जात नाही. जो मनोरा आपण पाहिला हा साधारणतः 21व्या शतकामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांनी बनवलेला आहे. याची उंची जर आपण पाहतोय तर 210 फूट असून याचा बुंध्याचा चौरस किंवा परिघ आपण म्हणू शकतो तो साधारणतः 70 फूट आहे. याला एकूण 4 मजले आहेत. जो आपण पाहू शकतो हा मजला 1, 2, 3 आणि वरती 4 असे टोटल 4 मजले आहेत. प्रत्येक भागामध्ये किल्ले शिकण या नावाची तोफ ठेवलेली आहे. ही तोफ पंचधातूंनी बनवलेली आहे. या तोफेला मेढा तोफ असेही म्हणतात. येथे जवळच 180 स्तंभांचं एक मंदिर आहे. त्या मंदिराला हेमांडपती मंदिर असं म्हणतात. या ठिकाणी भारत मातेची मूर्ती स्थापन करण्यात आली आणि याच मंदिरामध्ये जी आता आपण मूर्ती पाहतो ही भारत मातेची मूर्ती आहे. 180 स्तंभांचं हे मंदिर आहे. हेच ते स्तंभ आहेत जे पूर्ण मोजल्यानंतर साधारणतः एकाच लाईनीमध्ये 180 स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान काम आहे, खूप छान रेखीव काम आहे. अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं हे मंदिर आहे, भारत मातेचं मंदिर. तर हे आहे भारत माता मंदिर. भारत माते की जय. भारत माता मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण किल्ल्यावरती चाललो आहेत. यादव साम्राज्याची राजधानी असलेला हा किल्ला इसवी सन 1318 मध्ये अलाउद्दीन खिलजीच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला. किल्ल्यामध्ये जाताना बऱ्याच ठिकाणी आपण पूर्ण परिसर पाहतोय. बुलबुलाही आपण म्हणू शकतो, कारण किल्ल्यावरती जाताना प्रत्येकदा वरती जायचं असतं, पण या ठिकाणी केव्हा खाली उतरावं लागतं केव्हा पुन्हा वरती जावं लागतं. असं भुयारी मार्ग सुद्धा या ठिकाणी खूप आहेत आणि त्यातलाच हा एक भुयारी मार्ग आहे. खूप पूर्ण दगडामध्ये असलेला हा किल्ला आहे, आपण पाहू शकतो. मोहम्मद तुघलकाराने 1327 मध्ये आपली ही राजधानी दिल्लीहून देवगिरीला आणली आणि त्यानंतर देवगिरीला दौलताबाद हे नाव ठेवण्यात आले. किल्ल्याच्या मध्यभागावरून हा आपण संपूर्ण परिसराचा नजारा पाहतो. शत्रू कोणत्या ठिकाणाहून आपल्यावरती आक्रमण करेल हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहून खूप छान पद्धतीत त्यांना प्रत्युत्तर देऊ शकतो. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी जागोजागी तोफा आलेल्या आहेत. चारही बाजूला आपण पूर्णपणे त्याचे संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आपले शिपाई असायचे.
किल्ल्याच्या मध्यभागी गेल्यानंतर किंवा एक साधारणतः 60 ते 70% गेल्यानंतर डाव्या बाजूलाच गणेश मंदिर आहे आणि आता आपण जाणार आहोत गणेश मंदिरामध्ये. गणेश मंदिराचा परिसर जो आहे तर त्या ठिकाणी बऱ्याचदा तुम्हाला माकड पाहायला मिळतील. तर तसेच या ठिकाणी सुद्धा आम्हाला खूप पद्धतीने खूप प्रकारे माकड सुद्धा पाहायला मिळाले. पूर्ण आजूबाजूला माकड होते आणि हे पहा, हे आहेत पूर्ण माकड आपण पाहू शकतो. टोळीच्या टोळी बसलेली आहे आणि आता आपण जातोय मुख्य गणेश मंदिरामध्ये. तर गणपती बाप्पा मोरया हे आहे गणेश मंदिर. गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाहेरून गणपती बाप्पाचं मंदिर कसं आहे हे सुद्धा पाहू शकतो. किल्ला पाहण्यासाठी संभाजीनगरमधनंच लोक येत नाहीत, तर संपूर्ण महाराष्ट्रामधील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील सुद्धा या ठिकाणी लोक येतात. त्याचसोबत बऱ्याच स्कूलमधनं स्कूल ट्रिप सुद्धा येतात आणि हे जे आपल्याला लहान मुलं दिसतात हे अशा अलग अलग स्कूलमधनं आलेले आहेत. कारण 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि ह्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या अगदी काही अंतरावरतीच देवगिरी किल्ला आहे आणि हा पूर्णपणे देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूचा परिसर आपण पाहतोय. घृष्णेश्वर मध्ये आपण आल्यानंतर भद्रा मारुती आहे, घृष्णेश्वर मंदिर आहे, त्यासोबतच लेण्या आहेत. हे पाहता पाहता आपण इकडे येऊ शकतो. तर हे पूर्णपणे स्कूलची ट्रिप आलेली आहे आणि हे स्कूलची ट्रिपचे विद्यार्थी शिक्षक सुद्धा या ठिकाणी या किल्ल्याचा आनंद घेताना, इतिहास जाणून घेताना आपण पाहतोय. किल्ल्याच्या उंच भागावर आल्यानंतर समोर जी आपल्याला वास्तू दिसते, ही वास्तूला नाव आहे बरा बरादरी आणि बरादरी म्हणजेच 12 दरवाजांची असलेली वास्तू असं म्हणतात. तर ही आहे बारादरी आणि बारादरीमध्ये हे 12 दरवाजाची ही वास्तू आहे. या ठिकाणी चारही बाजूला मोठे दरवाजे आणि खिडक्या आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हवा आणि प्रकाश सतत खेळत राहते. किल्ल्यावर आल्यानंतर बारादरीच्या अगदी उंच भागावरती जर पाहिलं आपण तर आपण जितकं थकलेलं असतो तितकं पूर्ण थकवा या ठिकाणी निघून जातो. कारण पूर्ण गोल राऊंडमध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या पद्धतीच्या खिडक्या म्हणा किंवा दरवाजे आहेत आणि आता आपण जातोय मुख्य जो किल्ल्याचा उंचवटा भाग आहे तर त्या उंच भागावरती आपण आता चाललोय. तर आता आपण आलो आहोत किल्ल्याच्या सर्वात उंच भागावरती
हा किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे आणि किल्ल्याला तिथे जाण्यासाठी हा रस्ता आहे. परंतु आणखी एक या ठिकाणी ट्विस्ट आहे. तो ट्विस्ट असा आहे, जो किल्ल्याचा सर्वात उंच भाग आहे आणि त्या उंच भागाच्या त्या ठिकाणीच त्या खाली जर आपण पाहिलं तर श्री संत जनार्दन स्वामी यांचा मंदिर आहे. यांच्या पादुका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी पूर्ण आमचे सहकारी आहेत हे पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मुख्य मंदिरामध्ये गेले होते. आपण पण या ठिकाणी आलो आहोत. पूर्ण अंधारामध्ये जनार्दन स्वामी या ठिकाणी असायचे. किल्ल्याचं त्या ठिकाणी ते रक्षण पण करत असत आणि नामस्मरण सुद्धा करत असतात. या ठिकाणी त्यांच्या पादुका पण आपण पाहू शकतो. तसेच वरती आल्यानंतर आपण ही तोफ पाहतो. याला म्हणतात काला पहाड तोफ. काला पहाड तोफ आणि दुर्गा तोफ अशा 2 तोफा वरती आहेत. ही आहे दुर्गा तोफ. खूप जड आहे आणि या ठिकाणाहून पूर्णपणे आपण हा चारी बाजूचा नजारा पाहू शकतो. तर मित्रांनो, अशाच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आणखी माहिती घेण्यासाठी नरेश टिवरे ब्लॉग आणि नरेश टिवरे या दोन्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं मत जे पण काही असेल तर ते या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. तर धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.